नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये. घेऊन येतोय उत्तुंग टॉवर्स मालिकेतील दुसरा टॉवर, सियाटलची स्पेस नीडल. सियाटल म्हटलं की आपल्याला काय आठवतं? बोईंग. अहो, एकेकाळी बोईंग नावाचा सिनेमा सुद्धा होता. या बोईंग कंपनीने जम्बो जेटद्वारे 60च्या दशकात क्रांती केली होती. काही तासातच तुम्ही एका देशातून दूरवरच्या देशात सहज जाऊ शकत होतात. या बोईंगची फॅक्टरी सियाटल मध्ये आहे, याचा सियाटल वासियांना केवढा अभिमान आहे. बरं, सियाटलची ही एकच ओळख नाही आहे. सियाटलची स्टारबक्स कॉफी ही जगप्रसिद्ध आहे. तुम्ही सियाटल मध्ये गेलात आणि स्टारबक्सची कॉफी घेतली नाही तर तुमचं जीवन अपूर्ण आहे असंच म्हणता येईल. याशिवाय ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्टचा बिल गेट्स हे सगळे सियाटलचे. तर अशा या सियाटल मध्ये 1962 मध्ये हे टॉवर उभं राहिलं. त्याची कथा मजेदार आहे. 1950च्या दशकात रशिया आणि अमेरिका यांच्यात कोल्ड वॉर सुरू होतं आणि पहिली बाजी जिंकली होती रशियानी. पहिल्यांदाच स्पुटनिक हे अंतराळ यान अंतराळात सोडून अमेरिकेचं नाक ठेचलं होतं. मग अमेरिकावासियांचा इगो दुखावला गेला, त्यातही सियाटल वासियांचा जास्त, कारण सियाटलचे नागरिक हे स्वतःला जास्त देशभक्त मोठे असे म्हणून घेण्यात धन्यता मानतात. मग या सियाटलच्या मेयरनी काय केलं? त्यांनी ठरवलं 1955 मध्ये की आपण असं एक जागतिक प्रदर्शन इथे भरवूया की ज्यामुळे 21व्या शतकात अमेरिकेसाठी काय काय नवीन गोष्टी आत्ताच अस्तित्वात आहेत याची आपल्याला एक झलक जगाला दाखवता येईल आणि अमेरिकेच्या आपण एक पाऊल पुढे आहोत हे पण दाखवायचं होतं. आता असं प्रदर्शन करायचं म्हणजे मग त्यासाठी एक कमिटी हवी, त्यासाठी एक वेगळं स्ट्रक्चर, एखादा टॉवर असा असायला हवा. पण हे आधी कमिटीच्या मनात नाही आलं. कमिटीचा चेअरमन होता एडवर्ड कार्लसन. एडवर्ड कार्लसन हा मुळात होता सियाटल हॉटेल असोसिएशनचा चेअरमन. तर त्याच्या डोक्यात कायम हेच राहणार ना की आपल्याला या टॉवरवर एक रेस्टॉरंट बांधायचंय. ही कल्पना त्याला कुठे सुचली? एकदा हॉटेलच्या कामासाठी तो जर्मनीतल्या स्टटगार्टला गेला. तिथे त्यांनी स्टटगार्टचं टॉवर बघितलं. झालं, त्याच्या डोक्यात कल्पना आली की आपण या सियाटलच्या प्रदर्शनासाठी एक अतिशय वेगळं टॉवर बांधायचं. आणि तिथल्या तिथे त्यांनी हॉटेलमधून हॉटेलच्या टिश्यू पेपरवरती त्याचा स्केच काढला आणि मित्रांना दाखवला. त्याचे मित्र म्हणाले, हे बघ, हे तू ग्रॅहम हा जो तेव्हाचा नावाजलेला आर्किटेक्ट आहे त्याच्याकडे घेऊन जा, त्याला दाखव, तो तुला यातनं चांगलं काहीतरी दाखवेल, करून दाखवेल. त्याप्रमाणे तो ग्रॅहमकडे गेला आणि ग्रॅहमनी त्या रेस्टॉरंटला, टॉवरवरच्या रेस्टॉरंटला उडत्या तबकडीचा शेप दिला. कारण तेव्हा उडत्या तबकडीचं भयंकर आकर्षण होतं लोकांमध्ये. अहो, 21व्या शतकात जायचं होतं ना, सगळ्यांच्या मनात उडती तबकडी होती, त्यात बसून आपण परग्रहावर जाणार. आता ही कल्पना ग्रॅहमने उचलून धरली. आता ही उडती तबकडी 600 फुटांवर असणार, म्हणजे त्याचा बेस 500 फुटांवर. तर त्याला आधार द्यायला काहीतरी नको का? तर मग ग्रॅहमच्या ऑफिस मधल्या एका सहाय्यकाने त्यासाठी 3 वक्राकृती पायांची रचना केली. ट्रायपॉड म्हणतो आपण, पण हा ट्रायपॉड साधा सुद्धा नव्हता. आपण चनाचोर गरम बघतो ना, तो चनाचोर गरम वाला काय करतो, जेव्हा आपल्याला चनाचोर किंवा भेळ देतो तेव्हा त्याचा एक हायपरबोलिक टाईपचा काड्यांचा स्टँड असतो, जो मध्ये निमुळता असतो आणि खाली आणि वर एकदम असा मोठा झालेला असतो. त्याला हायपरबोलिक आकार म्हणतात. या हायपरबोलिक आकाराचे 3 मोठे कॉलम 120 अंशाच्या कोनातून वर आलेले आणि फक्त 102 फुटांचा बेस असलेले आणि वरती रेस्टॉरंटसाठी 363
फुटांवरती अगदी मधल्या शाफ्टच्या जवळ येऊन पुन्हा शेवटल्या 100 फुटांमध्ये ते पसरण पाहून 137 फुटांच्या बेसचा रेस्टॉरंटला आधार देतात. हे केल्यानंतर आता अप्रूव्ह तर डिझाईन झालं, पण ते करायला हवं. कारण तुम्ही किती उशीर केला तरी एप्रिल 1962 मध्ये या प्रदर्शनाच्या उद्घाटनाची तारीख ठरली होती. ती पुढे ढकलताच येणार नव्हती. त्यामुळे सगळ्यांनी जंग पछाडून दिवस रात्र एक करून या टॉवरचं डिझाईन पूर्णत्वास नेलं. काय होतं या टॉवरच्या डिझाईन मध्ये? अहो, त्यात एक वैशिष्ट्य होतं. एकंदरीत 500 ते 600 फूट उंच असलेला हा टॉवर, एक भीती असते ना की वादळाने वाऱ्याने पडायला नको किंवा भूकंपाने सुद्धा हलायला नको. आणि डिझायनर्सनी ही पूर्ण काळजी घेतली की कितीही जोराचा वारा आला, जोराचा म्हणजे किती, 320 किलोमीटर प्रति तास या वेगाचं वादळ आलं तरी या टॉवरचा केसालाही धक्का लागणार नाही, अशी परिस्थिती होती. ती कशी मिळवली बरं? भूकंपाचं म्हणाल तर 9.1 या रिक्टर स्केल वरती आलेला भूकंप सुद्धा याचं काही वाकडं करू शकणार नाही. ही पण तजवीज डिझाईन मध्ये होती. कशी केली असेल? सोपं आहे, इंजिनिअरिंग कॉमन सेन्स. यांनी डिझायनर्सनी काय केलं, जेवढं टॉवरचं वजन होतं त्याच्या 20 पट वजनाचा फाउंडेशन ब्लॉक तयार केला. 6000 टनांचा कॉन्क्रीट आणि स्टीलच्या सळ्यांचा. त्यामुळे काय झालं, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे या संपूर्ण टॉवरचं वजन कोणत्या बिंदूत सामावलेलं आहे तर ते जमिनीपासून फक्त 5 फुटांवर. विचार करा, 30 फूट खोल फाउंडेशन आणि 600 फूट उंच टॉवर, याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कुठे आहे तर फक्त जमिनीवरून 5 फुटावर. आता हे केल्यामुळे काय होणार, हे टॉवर कधी पडूच शकणार नाही. आणि वरती आपल्याला काय दिसतं, एक सुबक अतिशय नयनरम्य असं स्टीलचं टॉवर. त्याचे पाय पांढऱ्या रंगाचे, मधला भाग हिरव्या रंगाचा, उडती तबकडी लाल रंगाची आणि वरती शेंद्री आणि सोनेरी या टाईपचं फिनिशिंग. बघता क्षणीच मोहात पाडेल असं हे टॉवर. आणि स्टील का निवडलं? कारण स्टील हे कॉन्क्रीट पेक्षा 20 पट मजबूत तर आहेच, परंतु स्टीलचं टॉवर बांधायला कमीत कमी वेळ लागतो. स्टील टॉवर 1 महिन्यात होणार असेल तर तेच काम कॉन्क्रीट मध्ये तुम्हाला 18 महिने लागू शकतात. मग वेळ वाचवण्यासाठी हे करणं भाग आहे. आणि असं हे स्टीलचं टॉवर अतिशय भीमकाय पद्धतीचे सेक्शन वापरून 3 वक्राकृती 18x12 असे स्टीलचे 3 कॉलम निमुळते घेतले आणि आधी सांगितलं तसा चनाजोर गरम स्टाईल मध्ये ते वरती नेलं. आता चनाजोर म्हटलं तरी त्याचा आकार खूप छान आहे, फोटोत तुम्हाला कळेलच. आणि हे सगळं करताना बजेट पण महत्वाचं होतं. फक्त $4.5 मिलियन, अर्थात 1960च्या दिवसातले. आता दुसरी अडचण काय झाली, कार्लसन आणि ग्रॅहम यांनी मिळून डिझाईन बनवलं. पण प्रदर्शनाची जी काही मुहूर्तमेढ व्हायची होती, जो प्लॅन होता, त्या मास्टर प्लॅन मध्ये या टॉवरचा समावेशच नव्हता. कारण कार्लसन आणि ग्रॅहम यांनी हे स्वतःच असल्यासारखंच काम चालू ठेवलं होतं. कमिटीमध्ये याचा कधी काही उल्लेख नव्हता. मग कमिटीने काय केलं, सांगितलं ना, तुम्ही तुमची जागा बघा, करा तिथे उभं. नाईलाजाने 120 फूट बाय 120 फुटाचा जमिनीचा तुकडा कार्लसनला मोठ्या मुश्किलीने प्रदर्शनापासून 1.5 किलोमीटर वर मिळाला. तो त्यांनी $75,000 मध्ये नाईलाजाने खरेदी पण केला आणि त्याच्यावरती या टॉवरची मुहूर्तमेढ केली. आता तुम्ही म्हणाल, प्रदर्शन 1.5 किलोमीटर दूर आणि मग टॉवरला येणारे जाणारे कसे? त्यासाठी मोनोरेलची पण व्यवस्था केली ना. आजही ही मोनोरेल अतिशय उत्तम स्थितीत आहे आणि त्यावरून जाण्या येण्यात एक वेगळाच अनुभव मिळतो. तर असं हे टॉवर उभं झाल्यानंतर त्याच्यातल्या ज्या काही गमती जमती आहेत त्या आपण पुढल्या भागात बघू. तर मंडळी, आमच्या या YouTube चॅनेलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या काही कॉमेंट्स आणि सजेशन्स असतील ना तर जरूर सांगा. आम्ही त्यांचा आनंदाने स्वीकार करू. बघत रहा गोष्टी वास्तूंच्या, विलक्षण निर्मितीच्या.